आ रना रना अजीचे हे मज तुम्ही कृपादान अजीचे हे मज तुम्ही कृपादान तुम्ही कृपादान तुम्ही कृपादान अजीचे हे मज तुम्ही कृपादान अजीचे हे मज अजीचे हे मज तुम्ही कृपादान हे मज तुम्ही कृपादान अजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापी दिले दिले संत जनी माय बापी दिले संत जनी माय बापी दिले संत जनी माय बापी आली मुखवाटे अमृत वचने आली मुखवाटे अमृत वचने तजानी माय बापे दिले संत जानी माय बापे दिले संत जानी माय बापे दिले संत जने माय बापे आली मुखवाटे अमृत वचने वाह मुखवाटे अमृत वचने उत्तीर्णतायेने नो हे जन्मे उत्तीर्णतायेने एने नो हे जन्मे उत्तीर्णतायेने 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 नो हे जन्मे उत्तीर्णता 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 येने नो हे येने नो हे जन्मे उत्तीर्णता उत्तीर्णता
उत्तीर्णता येने नो हे जल में उत्तीर्णता येने नो हे जल में अमृत वचने आली मुखावाटे अमृत वचन विठाला विठ्ठला 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 विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ मावली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मावली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की विठ्ठल 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 आजी जे मज तुम्ही कृपादान आजीचे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी माय बापे आले मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे तुका मने तुम्ही उदार कृपाळ तुका मने तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळकव तुके आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे श्री गुरु अवतरी गोकुळी आठवा व्रजन सुखदायी अंतरी आठवा स्वस्वरूप ज्याचे गेय नित्य नेमी सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या
त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणागरा दयाला करुणागरा दयाला करुणागरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो जरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पाया बरिया वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नागेंद्रराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मंकराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय थापटाका यक्षस्वरूपाय शाधराय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मंकराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 आजीचे हे मज तुम्ही कृपादान आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे अनंत कृपा विभूषित ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आलय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशमकृपेद्वारा विश्वमाऊली ज्ञानोबाराय संत हृदय सम्राट संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत मंतांच्या कृपाशीर्वादाने
आणि प्रत्यक्ष ज्ञानोबारांच्या समाधी ध्यानामध्ये आपण उपस्थित आहात. पुण्यशिला अशाच्या इंद्रायणी मातेच्या पवित्र कुशीमध्ये आणि त्याच थरावरती अलंकापूर नगरीमध्ये आपण सगळे ज्ञानोबारांच्या समाधी उत्सवासाठी, समाधी सोहळ्यासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. गेले 728वा समाधी सोहळा संपन्न होतो आहे. 728 वर्षे पूर्ण झाली तरीसुद्धा त्यांचा सोहळा होतो. उभारिला ध्वज तेही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. 700 वर्ष झाली. 728 वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहोत. 28वा संपन्न होतो आहे आणि 29मध्ये आपण पदार्पण करतो आहोत. याही काळामध्ये सुद्धा ज्ञानोबारांची आठवण होते. आपण गेलो तर आपली आठवण आपली घरची सुद्धा करत नाही. समजा आपण गेलोच निजधामाला तर फक्त वर्षभर आपली आठवण करतात. जर पोरं चांगली असतील, संस्कारिक असतील, किंबहुना महाराज आपल्यावर त्यांच्यावर आपण संस्कार केले असतील, वारकरी संप्रदायाचा पाईक असेल, ज्ञानोबा तुकोबारांची सेवा केली असेल तर वर्षश्राद्ध घालतात. वर्षश्राद्ध संपलं की वाटण्या होतात. ते म्हणतात तुमचं तुम्ही ना आमचं आम्ही. त्याच्यानंतर पण संत महाराज आपल्या जीवनामध्ये क्रांती करतात. येत असताना जगाच्या कल्याणा संताची होती. ते स्वतंत्र असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषीचाच भावे व्रताया. अशा अनुषंगाने संत येतात आणि आपलं इहलोकाचं कार्य संपलं की ते निघून जाण्याचं काम करतात. त्या अनुषंगाने पवित्र अशा द्वादशीच्या पूर्व काळावरती कार्तिक वद्य द्वादशी ज्ञानोबारांची वारी आहे आणि या पवित्र पर्व काळावरती आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त सकल संत कंठभूषण श्रीमंत संत संत मान्य संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंगातील 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा श्री संत तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संत कृपेचा झालेला परिहार या अभंगातून प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फार महत्वाचे आपल्याला संत भेटावे लागतात आणि संत भेटण्यासाठी आपल्याला सातत्य प्रयत्न करावे, संतांची वारी करावी लागते. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. देवाला देवाच्या सेवेपेक्षा संतांची केलेली उपासना, संतांची केलेली साधना, संतांची केलेली पूजा, भक्तोत्तम भक्ती देवाला अत्यंत प्रिय असते आणि ती आवडते. ते आवडती विठ्ठला. ते म्हणजे जे ज्ञानोबारायची वारी करतात, जे तुकोबारायची वारी करतात, ते भक्त देवाला अत्यंत आवडतात. म्हणून जीवनामध्ये वारी केली पाहिजे. मगाशी सांगून गेलो 728 वर्षानंतर सुद्धा त्यांची आठवण होते की म्हणून व्हायलाच पाहिजे. त्यांचा सोहळा होतो. तुमचं आमचं होऊ शकत नाही. जीवनामध्ये त्यांनी क्रांती केली. काय क्रांती केली? संसाराच्या नावे घालोनी या शून्य, संसाराच्या घालोनी या शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, हरी भजनी डबलीले जन, हरी भजनी डबलीले जन. वाढता संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणून त्यांची आठवण होती. सनातनी काल होता आमच्या काळामध्ये. 2002 ते 2009 हा कालखंड आमचा आळंदीत होता. बघा, म्हणजे 2002 आणि 2022 20 वर्ष झाली आणि आम्ही आता 22 वर्षापर्यंत वारी करतो. माझे गुरुबंधू हरिभक्त पारायण परमस्नेही परमादरणीय परमेश्वर महाराज घवाने, ज्यांनी ही ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था काढली, त्यांनी फार महाराज सुचलंय. त्यांनीच नाही, आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आम्ही एकत्र राहिलेले माणसे. दत्ता महाराज होगे असतील, मृदुंग सम्राट, आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण गायन सम्राट, ज्यांचे आज विशारद म्हणून प्रख्यात आहेत. सुंदर अशा प्रकारचं गान कोकिळा ज्यांना आम्ही म्हणतो, असे मिठे महाराज, ही सगळी माणसं महाराज आम्ही एकत्रित होतो. सनातनी काल होता. आमचा काल फार वेगळा होता. आमच्या काळामध्ये आम्हाला एक टायमाला मधुकरी मिळत नव्हती. खरं बरं, परमेश्वरा साक्षीला आहेत महाराज. संध्याकाळी आम्हाला भाजी नसायची. फार 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 वेगळा काळ होता. आणि भाजी नसली तर आम्ही शांतीनाथचा भात आणण्याकरता जायचो.
भात जर समजा आमचा हरिपाठाचा नियम असायचा, बोरेकर मध्ये पहिला राहिला होतो महाराज, नगरपालिकेच्या पाठीमागे जी धर्मशाळा आहे ही त्यानंतर आठवत आहे महाराज सगळ्या गोष्टी. तुमचा काळ फार सुंदर आहे पुराव, तुम्हाला 2 टाईम ताजं जेवण आहे. त्या काळामध्ये पैसे नव्हते, आम्हाला मिळतच नव्हते. आमच्या अगोदरचा काळ तर फार विचित्र असेल ते आम्ही सांगू शकत नाही, पण भात आणण्याकरता आमची महाराज बारी असायची. हरिपाठाला जो गैरहजर असेल त्यांनी भात आणायचा, हो गे महाराज बरोबर का नाही, हा नियम असायचा. पण चुकून परमेश्वर महाराज चहा प्यायला गेले तर त्यांची गैरहजेरी लागायची, त्यांना आम्ही भात नाही पाठवायचो. म्हणजे काळ फार वेगळा होता. 2 टाईम मिळत नव्हतं महाराज आम्हाला. संध्याकाळी कधी कधी आम्ही पावसाळ्या दिवसामध्ये वाळलेल्या बाजरीच्या भाकरी मी स्वतः चुरलेल्या आहेत आणि त्या बाजरीच्या भाकरीमध्ये मिठाचं पाणी ओतून आम्ही खाल्लं. इतका विचित्र काळ आम्ही काढलेला आहे. द्वादशीचे महाराज वद्य शुद्ध द्वादशी सोडण्याकरता माऊलीच्या मंदिरासमोरचं जे गरुड मंदिर आहे, त्या गरुड मंदिरामध्ये पंक्ती असायची. तिथं तो आनंद वेगळा होता, ती भक्ती वेगळी होती, तन्मयतेने. पण आम्ही निष्ठेने कधी पण सेवा करत राहिलो. कधी महाराज ज्ञानोबारांची आम्ही कधीच प्रदर्शन हुकवलं नाही पोरांनो, कधी हरिपाठ हुकवलं नाही. आणि हरिपाठातून आम्ही सगळे तयार झालो. अभंग हरिपाठ असते 28 रचिले विश्वास ज्ञानदेव. ऐका, ज्ञानोबारांनी शुद्धीपत्र मागण्याकरता आळंदीतून पैठणला जात असताना किती दिवसाचा कालखंड लोटला? 28 दिवसाचा कालखंड लोटला. त्या 28 दिवसामध्ये ज्ञानोबारांनी प्रत्येक ठिकाणी मुक्कामा ठिकाणी अभंग तयार केले. ज्ञानान करता ज्ञानोबारांनी महाराज अमृतावर्म निर्माण केला. मुक्ता करता अमृतावर्म असेल, ज्ञानान करता ज्ञानेश्वरी असेल, महाराज चांगदेव 65. आणि साधकांसाठी साधकाचा मायबाप दरुशने हरिताप, अशा प्रकारच्या साधकांसाठी, सामान्य जीवासाठी, संसारिक जीवासाठी अभंग हरिपाठ असते 28 रचिले विश्वास ज्ञानदेवे. नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी हो या अधिकारी सर्वार्था. तो सातत्यानं पूजा करावी लागते. हरिपाठ ग्रंथामध्ये तुम्ही असं समजू नका सामान्य जीवासाठी हरिपाठ म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही. सगळ्या ग्रंथाचा सार हा ज्ञानोबारांचा हरिपाठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. याच्या पवित्र वातावरणामध्ये महाराज आम्ही सगळी घडलो. काळ फार वेगळा होता आणि अशाही काळामध्ये सातत्य टिकून ठेवलं. संतांची सेवा केली आणि संतांची सेवा करत 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 आमच्यातलाच एक अष्टपैलू हिरा म्हणजे परमेश्वर महाराज गव्हाणे, मला वाटतं लॉकडाऊनच्या अगोदर आळंदीला गावाकडून पुन्हा परत आले. त्यांनी या ठिकाणी अध्ययन पूर्ण केलं आणि पुन्हा संस्थेची स्थापना 8 विद्यार्थी जोडले. त्यानंतर 10, 20, 25, 30 6 जागा वर्षामध्ये बदलाव्यात का, 2 वर्षामध्ये बदलाव्यात का. ज्ञानोबारांनी फार जवळ केलं महाराज त्यांना आणि ही आयती जागा, आयती बिल्डिंग त्यांच्या नशिबामध्ये प्राप्त झाली. हे कशाचं प्रतीक आहे? संतांच्या सेवेचं प्रतीक. संत कृपा जा ज्ञानदेवी रचिला पाया संत कृपा झाली इमारत फळाली. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. महाराज हा संत कृपेचा प्रसाद त्यांना मिळाला. ज्ञानोबारांची सेवा, तुकोबारांची अविरतपणे सेवा असेल त्या परिस्थितीमध्ये त्यांनी मात केली. एक सांगतो परमेश्वर महाराज, हे सगळं साध्य होण्यासाठी तुमच्या नशिबामध्ये तुमच्या अर्धांगिनीचा फार मोठा वाटा आहे. कारण आपण पाहुण्याला बोलू शकतो, पण पाहुण्याचा पाहुणचार करण्याचं काम आपली पत्नी करत असते. भाग्यवान लोक आहेत की ज्यांची पत्नी परमार्थाला पोषक आहे. तिच्यापैकी एक तुमचा नंबर आहे. तुम्ही म्हणता तुमचा नाही का, आमच्या पुरता ठीक आहे. आम्ही आळंदीला होतो, तिला सांगतो घर सांभाळायचं काम कर, घरची सगळी गुरं सांभाळ, लेकरं सांभाळ, हे तुझं काम आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण 10 लोकांचं करण्याचं काम ती करू शकत नाही. आम्ही मान्य करतो महाराज. ऐका, जीवनामध्ये अर्धांगीचा फार मोठा वाटा आहे आणि तेवढ्यामध्ये आपण परमार्थ करण्याकरता आपली सोबती, आपली अर्धांगिनी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये लाभली. मी तुमच्याहीपेक्षा त्यांना जास्त धन्यवाद देतो. आलेल्या कुठल्याच माणसाचा, कुठल्याच वारकऱ्याचा आणि कुठल्याच वैष्णवांचा, कुठल्या महाराजा लेकरांचा कधी अवहेलना, कधी त्याला वाकडं बोलणं, कधी नागडोळं मोडण्याचं काम त्यांनी केलं नाही. जे येतील त्यांना जे आपलंसं म्हणून त्यांना जवळ करण्याचं काम केलं आणि म्हणून ज्ञानोबारांनी त्यांना हा प्रसाद म्हणून दिलेली इमारत आहे. त्यांनी सांगितलं की ही आलेली इमारत
ही उभा केलेली इमारत किंवा जी उभा राहिलेली आहे ती इमारत मला मिळाली, ती इमारत माझी नसून वारकऱ्यांची आहे म्हणून बहुउद्देशीय अशा प्रकारच्या संस्थेचं नाव देण्यात आलं. ज्ञानोबा तुकाराम वारकरी बहुउद्देशीय संस्था. त्याचं कारणच असं आहे, ती माझी नाही, ती तुमच्या सगळ्यांची आहे, तुमच्या सगळ्या वारकऱ्यांची आहे. इथं कधीही येऊ शकता आणि ज्ञानोबारायांचं दर्शन करून इथं आपण महाराज या निवाऱ्याला थांबू शकता. या अनुषंगाने या मंदिरामध्ये किंबहुना या आश्रमामध्ये चाललेला भक्ती उत्सव आणि या उत्सवातील माझ्या वाट्याला उपांत शेवा आलेले हे सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. अभंगाच्या द्वारा श्री संत तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संत कृपेचा परिहार प्रकट करतात. ऐका, जीवनामध्ये पहिली कृपा आहे आपल्यावर आपल्या अंतःकरणाची कृपा व्हावी लागते. पहिली कृपा आहे अंतःकरणाची कृपा व्हावी लागते. हो, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू, असं जेव्हा तुम्हाला वाटतं की आळंदीची वारी करायची किंवा चला पंढरीला जाऊ असं जेव्हा वाटतं तेव्हा तुमच्यावर तुमच्या अंतःकरणाची कृपा झाली. दुसरी कृपा आहे तुम्ही ज्याचं अध्ययन करता ती शास्त्रकृपा व्हावी लागते. तिसरी कृपा आहे महाराज भगवंताची कृपा व्हावी लागते. ज्या भगवंताची तुम्ही उपासना करता, साधना करता, भक्ती करता, पूजा करता, त्या देवाची सुद्धा तुमच्यावर कृपा व्हावी लागते. समजा या 3 कृपा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त नाही झाल्या आणि फक्त संत कृपा प्राप्त झाली तर या 3ही कृपेचं फळ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आपोआप मिळत असतं. ऐका, उदाहरण क्रमांक 2 सांगतो. आणि समजा जीवनामध्ये तुम्हाला संत कृपाच फक्त मिळाली आणि अंतःकरण कृपा, शास्त्रकृपा आणि देवाची कृपा नाही प्राप्त झाली, चालेल. आणि समजा तुमच्यावर महाराज तुम्हाला संत कृपा नाही प्राप्त झाली, देवाची कृपा प्राप्त झाली, अंतःकरणाची कृपा प्राप्त झाली, शास्त्रकृपा प्राप्त झाली, तर महाराज त्या 3ही कृपेचं मोल कवडीमोलाचं आहे. म्हणून संत कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या संतांची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण संतांची उपासना, संतांची साधना, संतांची भक्ती करावी लागते. आणि म्हणून करता ते आवडती विठ्ठला, ते विठ्ठलाला आवडतात जी माझ्या ज्ञानोबारायांची वारी करतात. कोणाची वारी करतात? ज्ञानोबारायांची वारी करतात. ऐका, हे पंढरीहुनी सोपे जनासी हरावया पापे, भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. ऐका, पंढरीमध्ये गेल्यानंतर जेवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं त्याच्यापेक्षा मनबरोबर पुण्य जास्त आळंदीची वारी केल्यानंतर होतं. म्हणून ते आवडते विठ्ठला, ते देवाला आवडतात. म्हणून ज्ञानोबारायांची वारी करणारे सगळे साधक, आजी माझी सगळे विद्यार्थी असतील महाराज, या ठिकाणी सगळे वैष्णवजन असतील, मिळविले मान्य वैष्णवांची, ज्ञानोबारायांनी सगळी वैष्णवांची मान्य मिळवली. या अनुषंगाने संत कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रसंग असा घडला की त्यांना संत कृपा झाला असा प्रसंग तुकोबारायांच्या जीवनामध्ये. तुकोबारायांनी एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही एवढी सेवा करता, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, हा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला फक्त 8:30ला संपवायला सांगितलं होतं, महाराज आता 9पर्यंत जातोच, कारण आपली सेवा 7 ते 9 आहे. माफी करा, असू द्या, भाकरी तयार असली तरी काय अडचण नाही, पण 9ला बरोबर संपवतो. विठाला विठाला विठाला. फक्त अभंगाला स्पर्श करतो पुढे जातो. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, 8 पिढ्यांची परंपरेची वारी तुम्ही पूर्ण करता. तुकोबारा तुम्ही एवढी मोठी वारी करता, तुम्हाला कधी देवाची, कधी संतांची, कधी देव कधी भेटला का? देव भेटण्यासाठी संत आधी आपल्याजवळ यावे लागतात, सद्गुरूची कृपा व्हावी लागते. तुम्हाला सद्गुरूंची कृपा प्राप्ती झाली का? आणि त्या दिवशी तुकोबारायांना अत्यंत वाईट वाटलं. जगद्गुरू संत श्री तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये असा विचार आला, आजपर्यंत केलेली भक्ती आपली वाया गेली का काय? तुकोबाराय त्या दिवशी झोपले. संध्याकाळी झोपल्यानंतर महाराजांच्या स्वप्नामध्ये आणि महाराजांच्या डोळ्यातले अश्रू पांडुरंगाला कळाले. देवाला आपले अश्रू कळावे लागतात, देवाने आपल्याला आपलं म्हणावं लागतं, तेव्हा आपली भक्ती पूर्णोत्तम झालेली असते. भगवान पांडुरंग परमात्मा त्या दिवशी महाराज स्वप्नामध्ये आलेला आहे. आणि स्वप्नामध्ये येऊन तुकोबाराय पहाटे उठले. आणि पहाटे उठलेले स्वप्नामध्ये खांद्यावर धोतर आहे, हातामध्ये तामान आहे आणि गंगेचे स्नान करण्याकरता तुकोबाराय निघालेले. घाटावरून, पायरीवरून, एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर आपलं चरणकमल ठेवत असताना त्यांना जाण झाली की कुणीतरी सद्गस्त पायरीवर झोपलेला आहे. त्याला लात लागली. लात लागल्यानंतर तुकोबारायाने विचारलं, थोडा विको कमी करा. लात लागली. तुकोबारायाने विचारलं, महाराज कोण आहात आपण? त्यांनी सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले ना. मला बाबाजी चैतन्य म्हणतात. कशा करता आलात? कोणी विचारतंय? तुकोबारायाने विचारलं. काय नाही म्हटलं, तुकोबाराया तुम्हाला अनुग्रह देण्याकरता आलो. दोघांनी गंगेमध्ये पवित्र स्नान केलं. घाटावरती बसलेले, वरच्या पायरीवरती श्रीगुरू बसलेले आहेत आणि खालच्या पायरीवर तुकोबाराय बसले. डोक्यावरती हात ठेवला, मंत्र दिला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र दिला.
उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. कान फुकणारा संप्रदाय आपला नाही, किंवा कान खुपणारे किंवा कानामध्ये मंत्र देणारे आपल्या संप्रदायाचे ते नाहीत. आणि म्हणून करता तुकोबारायांना अनुग्रह दिला, रामकृष्ण हरी मंत्र सांगितला. आणि रामकृष्ण हरी मंत्र सांगितलं तुकोबारायांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही मला कानमंत्र दिला, तुम्ही माझे सद्गुरू आहात, बाबाजी चैतन्य, माझ्याकडून काहीतरी दक्षिणा मागा. कारण श्रीगुरूंकडे जात असताना, देवाकडे जात असताना आणि संतांकडे जात असताना कधी मोकळ्या हाताने जाऊ नये. तुम्ही माझ्यावर कृपा केली, मला रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला, हे मला मान्य आहे, पण माझ्याकडून काहीतरी मागून घ्या. तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर भोजना मागती तुप पावशर. पडिला विसर स्वप्ना माझी. आणि ताटकन जागे झाले. झाल्यानंतर स्वप्नामध्ये त्यांनी आपल्याला काय मागितलं तर भोजना मागती तुप पावशर. तूप म्हणजे कळलं का? चमच्याने खात होते ना, तूप वेगळं, ते लय चूप तुम्हाला आम्ही सगळी मंडळी सोडून द्या, पण ते तूप नाही, परमार्थामध्ये चित्ताला तूप असं म्हटलं. आणि ते चित्त मला अर्पण करा, त्याचा सरळ अर्थ असा होतो. महाराजांनी म्हटले की बाबा मला काही नको, भोजना मागती तुप पावशर. आणि झोपेतून तटकन जागे झाले. चेहरा अत्यंत प्रसन्न वाटत होता. महाराजांचा चेहरा प्रसन्न वाटतोय. त्यांची ती प्रसन्नता, त्यांची ती तृप्ती आणि त्यांचा तो आनंद निरंकुश होता, सांकुच नसतो. ऐका, आपणही प्रसन्न असतो, आपणही आनंदी असतो आणि आपणही तृप्त असतो. आपला आनंद, आपली प्रसन्नता, आपली तृप्ती ही काही काळ टिकणारी असते. वेळ बदलला, काळ बदलला, वस्तू बदलली की आपला आनंद बदलतो. आळंदीमध्ये जेवढा आनंद आपण भोगतोय, घरी गेल्यानंतर तेवढा आनंद आपल्याला मिळत नाही. म्हणजे काळ बदलला, वेळ बदलला, घरी गेलो, वस्तू बदलली, आनंद बदलला. ऐका, पायीवारी करण्यामध्ये जो आनंद आहे, तोच वारकरी पुन्हा सायकलीवर येऊ लागला, तोच वारकरी कालखंडाने मोटरसायकल येऊ लागला, आणि तोच वारकरी कालखंडाने महाराज चारचाकीत येऊ लागला. वस्तू बदलली, आनंद बदलला. मग सांगा, गाडीमध्ये येत असताना त्याला सायकलची आठवण होते का? हो, नाही होत. वस्तू बदलली, आनंद बदलला. मला एक सांगायचंय, देश, काल आणि वस्तू त्यांच्याही पलीकडचा त्यांचा तो आनंद, निरंकुश अशा प्रकारचा चेहरा आणि त्यांचा प्रसन्न वाटत होता. महाराजांना विचारलं, महाराज तुमचा चेहरा एवढा प्रसन्न वाटतोय, या प्रसन्नतेचं कारण काय? याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आजीचे हे माझा तुम्ही कृपादान, आजीचे हे माझा तुम्ही कृपादान, आली मुखावा दे अमृत बचाने, आजीचे हे माझं तुम्ही कृपादान. महाराज उत्तर देतात, माझ्या जीवनामध्ये माझा चेहरा अत्यंत प्रसन्न वाटतोय. त्याचं उत्तर आहे की माझ्या जीवनामध्ये मला संत भेटले, आणि संत नाही नुसते भेटले तर माझ्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारची कशानेच नाश न होणार अशा प्रकारचं दान मला संतांनी दिलंय. त्याचं नाव आहे कृपादान. कृपादान केले संती कल्पांती सरेना. सगळ्या दानापेक्षा कृपादान अत्यंत महत्त्वाचं आहे. एकदा जर कृपा झाली तर महाराज काही देव ईश्वर देऊ शकतो. म्हणून संत कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी. फार अवघड आहे, परंतु आपल्याला ती मिळाली आणि म्हणून तुकोबाराला अत्यंत आनंद झाला. महाराज म्हणतात, संतांनी कृपा केली की जीवन परिपूर्ण होत असतं. ज्ञानोबारायांनी महाराज अपकार करण्यावर सुद्धा उपकार करण्याचं काम केलं. कृपा आहे. ओ चालविली जडबिंती, हरली चांग याची भ्राती,
मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांचं गर्वहरण करण्याकरता चालविली जडबिंदी. एवढंच नाही, विश्वपंडितांनी त्रास दिला पण त्याच्यावरही उपकार केला. त्याला संत म्हणतात. संत त्यांना म्हणावं, संत जेने व्हावे जग बोलणे सोसावे, तरी चांगी थोर पण जया नाही अभिमान. ऐका, विश्वपंडितांनी सांगितलं, माऊलीने एकदा मुक्ताई समोर सांगितलं, मुक्ताई मला मांड जेवण खायचंय. शेवटच्या क्षणाला आईने मला मांड्याचा घास भरवला होता, त्यानंतर मला मांड नाही जेवायला मिळालं. मुक्ताबाई गावामध्ये आले, अलंकापूर नगरीमध्ये. आणि महाराज त्यांनी अलंकापूर का, उत्तर सांगतो, या ठिकाणी भगवान सिद्धेश्वर परमात्मा विरक्त होऊन बसले होते. अलंकापूरचं महत्त्व सांगतो. विरक्त होते, अंगाला भस्म लावून बसलेले होते आणि साधना करत होते, नारायण नारायण नारायण. आणि ज्या ठिकाणी ज्ञानोबरांची समाधी होती, महाराज समाधीची जागा आहे, त्या जागेवरची माती अंगाला गुळसत होती. आणि त्याच कालखंडामध्ये आईसाहेब पार्वती आईसाहेबांनी अलंकार परिधान केले. अलंकार परिधान करून भगवंताच्या शोधाकरता इथपर्यंत आल्या. इंद्रणीच्या काठावरती भगवान महादेव साधना करतायत. ओम नमः शिवाय किंवा नारायण भजन करे महादेव राम पूजी सदाशिव. ओ भगवान विष्णू कधी कधी महाराज महादेवाचं भजन करतात आणि महादेव परमात्मा विष्णूचं भजन करतो. नारायण नारायण. विरक्त झालेले होते आणि तेवढ्यामध्ये आईसाहेब आलेले आहेत. अंगामध्ये अलंकार आहेत. विरक्त झालेला आपला पती बसलेला आहे आणि अंगाला ज्या ठिकाणी ज्ञानोबरांची समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणची माती अंगाला गळसत होते. तिने हळूच प्रश्न विचारला, स्वामी मी आले पण तुम्ही माझ्याकडे डोळे वळ करून सुद्धा पाहिलं नाही. नाही पार्वती, ही जागा फार विरक्त आहे आणि मला साधना करू दे, मला या ठिकाणी भगवंताचं ध्यानधारणा करू दे. तुम्ही भस्म लावल्याऐवजी या ठिकाणची माती अंगाला गळसता, काय महत्व आहे या मातीचं? तिने सांगितलं, या मातीमध्ये राहण्याकरता विरक्त व्हायला पाहिजे. विरक्त होऊन राहावं लागते, तेव्हाच काहीतरी प्राप्त होत असते. म्हणजे तुम्ही का विरक्त झाला? तुझ्या अंगावरचे सगळे दागिने खाली उतरव. आईसाहेबांनी सगळे दागिने उतरवले आणि ज्या भूमीवर मांडले म्हणून ती अलंकापूर नगरी असे सांगण्यात आलं. आळंदीची अलंकापूर नगरी होती महाराज. ज्या ठिकाणी दागिने उतरवले ती जागा अलंकीकृत झाली आणि म्हणून अलंकापूर नगरी. आणि मग त्याने सांगितलं, या जागेवरती महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर येणार आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधीची जागा आहे. त्या जागेवर त्यावेळेस मी असेल नसेल पण मला ती जागा आवडते. त्या जागेवर विष्णूंचं आगमन आहे, ज्ञानोबरायांचं आगमन आहे, म्हणून त्या जागेवरची माती मी आजच माझ्या कपाळाला लावून घेतोय. काय मोठेपण आहे महाराज, काय चरणीचे रजवंदी तुळ पारी. चरणीचे रज वंदे शूळपाणी. शूळपान म्हणजे भगवान शंकर परमात्मा. चरणीचे रज म्हणजे चरणाची माती कपाळा लावण्याचं काम करत होते. ही ताकद या भूमीची आहे. एवढी मोठी ताकदवान अशा प्रकारची भूमी. आणि या भूमीमध्ये जर साधना केली तर पूर्णत्वाला जाते. ज्ञानोबाने सांगितलं, मुक्ताई मला मांड जेवण करायचं. ठीक आहे म्हटली. आणि मग महाराज अलंकापूर नगरीतून शिधा गोळा केला, डाळ गूळ. पण ते मांड भाजण्यासाठी खापर लागत होतं. कुंभाराच्या गल्लीला गेली, कुंभारकडून खापर घेतलं आणि सगळा शिधा घेऊन सगळं महाराज साहित्य घेऊन सिद्धबेटाकडे रवाना झाली. तेवढ्यामध्ये वेशीमध्ये विसोबा पंडित ज्यांचा महाराज द्वेष करत होते, घोड्यावर बसून आले होते. त्यांनी विचारलं, मुक्ता कुठे गेली होतीस? तिने सांगितलं, ज्ञानदादाला. म्हटले, आम्हाला मांड खाण्याची इच्छा झाली आणि मांड जेवण घालण्याकरता, खापर आणण्याकरता, दाळगुळ आणण्याकरता चालले होते. विसोबा पंडितांनी विचारलं, संन्याशाची पोरं आणि तुम्हाला मांड जेवण खावडते काय? आधी काय आज ज्ञानोबारांच्या जीवावरती लाखो समाज आहे, लाखोनी लोक आहेत. ज्ञानोबा तुकाराम म्हणतात आणि संध्याकाळी गुलाबजाम खातात, लाडू खातात, जिलाबी खातात, महाराज बालुशाही खातात. 8 दिवस 8 पदार्थ तुम्ही खाता. पण त्या काळामध्ये ज्ञानोबारांना खाण्याकरता मधुकरी लोक देत नव्हती. काय काय काळ काय असेल, कसा काळ असेल विचार करा महाराज. हो, ज्यांनी कधी कोणाबद्दल कसली तक्रार केली नाही, उलट दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीजात. मागत असताना कधी स्वतःबद्दल न मागता दुष्ट लोक मरो असं ज्ञानोबराय म्हणले. ज्ञानोबराय म्हणजे दुष्ट लोकांचा दुष्टपणा जावो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीजात. आणि या अनुषंगाने महाराज ज्ञानोबरांची ताकद होती. मुक्ताई आल्या. मुक्ताईला सांगितलं, संन्याशाची पोरं आणि तुम्हाला मांड जेवण खावंसं वाटतंय. घोड्यावरून खाली उतरले, खापर हातातलं घेतलं, पायाखाली टाकल्याने तुडवलं, खापर फुटलं. एकतर आपल्याला कुंभारा खापर देत नव्हता
त्या काळामध्ये ज्ञानोबरायांना पाहिलं तरी लोक नदीमध्ये आंघोळ करायची. ऐका, त्या काळाला ज्ञानोबराला स्पर्श झाला तर 10 वेळा नदीमध्ये इंद्रायणीमध्ये आंघोळ करायची आणि लांबून जायची. आज ज्ञानोबरायांचं दर्शन करण्याकरता रांग आहे, लांबून जायची, रांगेत उभा राहत नव्हती. महाराज आज त्या ज्ञानोबरायांसाठी स्नान करतायत आणि रांगेमध्ये उभा राहून दर्शन करतायत. ही ताकद ज्ञानोबरायांची, ही संत कृपा आहे, ही ताकद आहे ज्ञानोबरायांची. महाराज किती मोठा काळ लोटला, पण त्याही काळामध्ये ज्ञानोबरायांनी महाराज कोणाची कधी अवहेलना केली नाही. आणि मुक्ताबाई रडत 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 महाराज आपल्या झोपडीपाशी पर्णकुटीपाशी गेली. त्याला ताटी असं म्हणतात. ताटीच्या बाहेर सकाळी सकाळी माऊली स्नान संध्या करून ध्यानधारणा करत बसले होते. सकाळचं कवळं ऊन होतं आणि कवळा उन्हामध्ये गायत्री मंत्राचा जप करत माऊली सूर्याकडे पाहत बसले होते. तेवढ्यामध्ये मुक्ताईचा रडण्याचा आवाज आला आणि ज्ञानोबरायांनी पाहिलं मुक्ता रडते. मुक्ता का रडते? मुक्ताने झालेला सगळा इतिहास सांगितला की मला विसोबा पंडित भेटले होते, विसोबा काकांनी मला मारलं. ज्ञानदादा, मला मारण्याचं दुःख मला नाही, पण तुम्हाला कालांतराने मांड जेवण खाण्याची इच्छा प्रगट झाली, पण तीही मी पूर्ण करू शकत नाही असं मला वाईट वाटतं. याला बहीण भावाचा जोडा म्हणतात. मुक्ता ढसडसा रडू लागली आणि मग ज्ञानोबराने सांगितलं, मुक्ता काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको, तू मांड्याचा स्वयंपाक तयार कर, मी योग मायेच्या साह्याने जठराग्नी पेटवतो आणि माझ्या पाठीवरती मांड भाजण्याचं काम कर. महाराज ज्ञानोबराय झोपडीमध्ये प्रवेश केलेला आहे. झोपडीचा दरवाजा बंद केला. ज्ञानोबरायांना पहिल्यांदा राग आला आणि ज्ञानोबरायांना असं वाटलं की संपलं, जीवनामध्ये जगायचं कशासाठी? आपल्याला मागून आणलेलं अन्नही लोक खाऊ देत नाहीत. ज्ञानोबरायांना राग आला. योग सामर्थ्याच्या जोरावर ज्ञानोबरायांना असं वाटलं की आता समाधी घ्यावी. दरवाजा बंद केला. मुक्ताईने विनंती केली, ज्ञानोबराय हो म्हणून ज्ञानोबरायांना उपदेशून मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग तयार केले. त्याच्यामध्ये एक अभंग आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत जेने व्हावे जग बोलणे सोसावे, तरी चांगी थोरपण जया नाही अभिमान, अभिमान जेते वसे ते भूतदया से रागे भरावे कौनासी, आपण ब्रह्मांड सर्वस्वी म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली ताटी उघडा विनंती केली. दरवाजा उघडला. मुक्ताईला कडकडून मिठी मारली आणि ज्ञानोबराने सांगितलं, मुक्ता तू साहित्य तयार कर. मी लगेचच म्हटले, योग सामर्थ्य जोडावरती माझी पाठ लालबुंद तापवतो. आणि मग ज्ञानोबरायांच्या पाठीवरती मुक्ताबाई मांड तयार करून भासू लागली. भाजिले मांडे ज्ञानोदेव पृष्टी, योग यांची सृष्टी अलौकिक, हा अधिकार ज्ञानोबरायांचा होता. आणि त्याच काळामध्ये विसोबा पंडितांनी विचार केला की आपण खापर फोडले, पण त्या दिशेतून सुंदर अशा प्रकारचा सुगंध येतोय. बघा, मुक्ताईने केलेलं मांड आहे, आदिशक्तीने केलेलं मांड आहे आणि ज्ञानोबरायांच्या पाठीवरती भाजलेलं आहे. काय सुगंध येत असेल आणि त्या सुगंधाच्या वासाच्या द्वारावरतीच महाराज तिकडं कुठून वास येतोय या अनुषंगाने विसोबा पंडित पाहण्याकरता आले. आपण यांचं खापर फोडलंय, पण कसे भांड खातात पाहण्याकरता विसोबा पंडित आले. खिडकीतून त्यांनी पाहिलं तर ज्ञानोबरायांच्या पाठीवर पाठ लालबुंद आहे आणि पाठीवरती मुक्ताई मांड भासते आहे. तेवढ्यामध्ये महाराज दरवाजा थडकन उघडला. आसन टाकलेली होती. आसनामध्ये महाराज केळीची पानं होती. ती केळीच्या पानावरती ज्ञानोबराय बसले होते. आता मांड जेवण करणार. एवढ्यामध्ये विसोबा पंडित आतमध्ये घुसले आणि टप 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 तिथला प्रसाद घेऊन खायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये माऊली म्हणतात, अरे खेचरासारखा का राहतोयस? खेचरासारखा काय खातोयस काय? त्याने सांगितलं खेचरा. म्हटल्यानंतर महाराज त्याला वाईट वाटलं, तो खाण्याकरता थांबला. त्याने सांगितलं, तुमचं उष्टावळी तरी मला माऊली द्या, माझ्याकडून चुकलं. ज्ञानोबराय म्हणले, खेचर आहेस, लांब हो, हा खाण्याचा अधिकार तुझा नाही. आणि मग त्याला कळालं की ही सामान्य संत नाहीत, असामान्य अशा प्रकारे त्यांची ताकद आहे. आणि मग त्याही हो महाराज विसोबा पंडितावरती एवढी कृपा केली की त्या विसोबा पंडितांना नामदेवरायांचा गुरु होण्याचा अधिकार प्राप्त झाला. मी काय सांगतोय, संत कृपा एकदा झाली की जीवन बदलतं. अपकारांवर उपकार करण्याचं काम संत करतात. म्हणून आजीचे हे मज तुम्ही कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला संत भेटले आणि ते आज भेटले म्हणून आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी माय बापे. रूपकाच्या भाषेमध्ये सांगतात, संतांनी माझ्या कृपा केली पण बदल्यामध्ये माझ्याकडून काहीच मागितलं नाही. दिले संत जनी माय बापे. माय आणि बाप ही उपमा संतांना दिली. का दिली? लेकरावर प्रेम आई करते, लेकरावर प्रेम बापही करतो. व्यवहारामध्ये आईला आपण आई म्हणतो, बापाला आपण बाप म्हणतो. सफराक मारून सांगतो तो असतो बाप, पण तितकंच प्रेम लेकरावर त्याचं असतं. कुरवाळून सांगते ते असते आई. साचा आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तू माऊली हुनी मवाळ. महाराज म्हणतात, तू माऊली हुनी मवाळ. इतकी मवाळ आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची
माय एवढंच नाही हो, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. माय म्हणजे आई. काय लेकराचा कुठलाही अपराध पोटात घालण्याचं काम करते, तिला आई म्हणतात. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, कळवळ्याची जाती बरा लेकुरा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती का लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्तला आई म्हणतात. दोन्ही कामं संत करतात, कसल्याच प्रकारची अपेक्षा न करता मुलाचं संगोपन करण्याचं काम करते, तिला आई म्हणतात. निरपेक्ष माया करते, त्याला वाढवत असताना कसल्याच प्रकारची अपेक्षा ठेवत नाही, म्हणून तेही काम संत करतात. म्हणून माऊली आमची आई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हो, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. अनाथ म्हणजे ज्याला कोणी नाही त्याचं संगोपन करण्याचं काम माऊली करतात, त्याला देतात, त्याच्यावर कृपा करतात. म्हणून आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे. माय आणि बापाची उपमा देतात. इथपर्यंत ठीक आहे. पुन्हा प्रश्न विचारला तुकोबर आहे. संतांची कृपा झाली इथपर्यंत आम्हाला मान्य आहे. तुम्ही रूपकाच्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलं माय आणि बाप ही विशेषणं तुम्ही संतांना दिली, इथपर्यंतही आम्हाला मान्य आहे. पण संतांची कृपा झाल्यानंतर फायदा काय होतो, अभंगाचं दुसरं चरण. उत्तीर्णता आली मुगाबा. उत्तीर्णता जल में आली मुगाबा. आली मुगाबा अमृत बचा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई
कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई टाळी वाजवा टाळी विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई टाळी विठोबार कुमाई पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मावली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी आजीचे हे माझ तुम्ही कृपादान आजीचे हे माझ तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे दिले संत जनी माय बापे आली मोग वाटा अमृता वचने आली मोग वाटा अमृत वचन दिले संत जनी माय उत्तीर्णताएने नोहे जल में उत्तीर्णताएने नोहे जल में आले मोघा वाटे अमृत वचने आले मोघा वाटे अमृत वचने उत्तीर्णता जल में आले मोघा वाटे अमृत वचने अमृत वचने विठ्ठल 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 फक्त 10 मिनिटं राहिली आहेत आणि 10 मिनिटांमध्ये आपल्याला फक्त दुसऱ्या चरणाला स्पर्श करायचा. आले मुखा वाटे अमृत वचने. मुखामध्ये अमृत वचने येण्यासाठी संत कृपेची गरज आहे काय? उत्तर आहे हो. संत कृपा झाल्याशिवाय अमृत वचने येऊ शकत नाहीत. याच्याकरता उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो. मुखामध्ये अमृत वचन येण्यासाठी संत कृपा व्हावी लागते. ज्ञानोबारांचं उदाहरण देतो. याला उदाहरण फार मोठं आहे, एक गावोबाचं उदाहरण आहे, पण जाऊ द्या, वेळ जाईन आपला. ज्ञानोबारांची कृपा झाली तर रेडा वेद बोलू शकतो. संत कृपा ऐका. शुद्धीपत्र मागण्याकरता ज्ञानोबाराय पैठणला गेले. 28 दिवसाचा कालखंड लोटला आणि पैठणमध्ये पोचल्यानंतर महाराज धर्मसभा भरली. प्रचंड धर्मसभा भरलेली होती. त्या धर्मसभेमध्ये ज्ञानोबारांची त्या ठिकाणी चेष्टा करण्यात आली. नाव विचारली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आणि मग त्या पंडितांनी सांगितलं त्या काळचं महाराज पीठ होतं. पैठण हे नगरी होती आणि पैठण हे त्या ठिकाणचं पीठ होतं. न्यायपीठ म्हटलं जातं. ते त्या ठिकाणी दिलेला न्याय हा सगळ्यांना शीर्षवंद्य होता. या अनुषंगाने त्या ठिकाणी न्याय देण्यात मागण्याकरता गेले. आम्हाला शुद्धीपत्र द्या. त्याने सांगितलं ठीक आहे. धर्मसभा भरलेली. प्रचंड धर्मसभेमध्ये सगळ्यांची महाराज चर्चा सुरू झाली. नावं विचारली आणि ब्राह्मण वृंद हसू लागली. त्याने सांगितलं काय नावं तर फार गोड आहेत,
पण नावासारखं तुम्ही वागू शकता का? ते म्हटले हो. निवृत्तीनाथ दादा खाली मान घालून उभा राहिलेले आहेत. ज्ञानोबारांना विचारलं, सांग नाव काय? ते म्हटले, माझं नाव ज्ञाना. ठीक आहे. आणि तेवढ्यामध्ये महाराज त्या गावामध्ये पहिल्या काळामध्ये पकाले असायचे. पकाले तुमच्या भागात काय म्हणतात ते सांगता येत नाही मला, पण आमच्या भागामध्ये हाल्या म्हणजे रेड्यावरती पकाला असतो. त्या पकालीमध्ये 7-8 घागरी पाणी ओतायचं आणि ते पाणी आडावरून आणायचं, पाटलाच्या गिरणीवर अन्नामध्ये ओतायचं. हे काम जुन्या काळामध्ये ती कोळी लोक करायची. आणि त्या कोळ्याच्या दरबारामध्ये कोळ्याकडे एक हाल्या होता आणि त्याचं नाव ज्ञाना होतं. आणि तेवढ्यामध्ये काळामध्ये महाराज त्या ठिकाणी तो रेडा चाललेला होता. पंडितांनी सांगितलं, तू ज्ञानेश्वर आहे, याचंही नाव ज्ञान आहे, तुझंही नाव ज्ञान आहे, बोल म्हटले, याचाने तुझा काही संबंध आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, हो. त्याचा नाही माझा आत्मा एकच आहे, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. ठीक आहे म्हटले, मग आता आम्ही त्याला मारतो, तुला लागेल का? किंवा तुला मारतो, त्याला लागेल का? माऊली म्हटले, बघा तर ठीक आहे. प्रचंड धर्मसभा उठली महाराज आणि त्या विशीमध्ये सगळा हा प्रकार चालू होता. तेवढ्यामध्ये महाराज चाबूक आणण्यात आला आणि चाबुकाने त्या रेड्याच्या पाठीवरती सपासप वार करणे सुरू झाले. चाबुकाचे फटके बसल्याबरोबर ज्ञानोबारांच्या पाठीवरती शेवळ उमटू लागले. प्रत्यक्ष ब्राह्मणांनी पाहिल्यानंतर ब्राह्मणवरून हसू लागले. ते म्हणले, कसं शक्य आहे? याला बंगाली विद्या येत असेल, हा काहीतरी जादूगार आहे. त्याने सांगितलं, ठीक आहे जाऊ दे म्हटले, ती सोडून देऊ. त्याने सांगितलं, ठीक आहे तुला जादू येत असेल, मग हा निर्बुद्ध प्राणी आहे. कोण? रेडा. रेडे आहेत का? निर्बुद्ध प्राणी कोणीच नाही महाराज. रस्त्याने चालत असताना बघा तुम्ही, किती हॉर्न वाजवतो, बाजूला हटतच नाही. आणि अशा रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारांना सांगितलं, तुम्ही वेद बोलू शकता का? म्हटले, बोलू शकतो. हाही ज्ञान आहे, तोही ज्ञान आहे. आणि मग ज्ञानोबारांनी सांगितलं, ठीक आहे मी तयारी करतो. आणि ज्ञानोबारांनी महाराज समोर उभा राहिले. भगवंताला हात जोडलेला हात राख. म्हटले, बाबा. ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. ज्ञानदेव मने भोरले ऋग्वेद ओंकार मुळी शब्द प्रणवाचा. ज्ञानोबारांचा स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्याबरोबर तो रेडा वेद बोलू लागला. संत कृपा झाली आणि मुखातून अमृत वचन येऊ लागली. कोणाच्या? रेड्याच्या. आपण रेडे नाही, आपल्या मुखातून अमृत वचन नाही करता फक्त ज्ञानोबारांची सेवा करा. भगवान परमात्मा म्हणतात. आणि मग त्याची जर ज्ञानोबारांची सेवा केली तर तुम्हाला कसल्याच प्रकारचं कमी पडणार नाही. आमच्या काळामध्ये एक विद्यार्थी होता महाराज, खानदेशातला होता. तो मुका होता, मुका मिठे महाराज. तो एकच काम करायचा, यायचा, दर्शन करायचा, ज्ञानोबारांच्या समाधीवरचा फक्त आणि फक्त महाराज तुळशीचा पाला उचलायचा आणि खायचा. मिठे महाराज तुम्ही पाहिला असेल, त्याची बैठकीची जागा होती, त्या पिंपळाच्या समोर बसायचा. आम्ही त्याला पाहायचो, बोलत काय नसं, बोलत येत नव्हतं. त्याला विचारलं, व हे का करता? तो फक्त कोणी सांगायचा मला बोलता यावं म्हणून. असा 12 वर्षाचा कालखंड त्याचा लोटलेला होता. आमच्या अगोदर फार दिवसापूर्वी आलेला होता. 12 वर्ष बरोबर पूर्ण झाले. एक तर पूर्ण झाल्यानंतर महाराज त्याला वाचा फुटली. मुकम करोती वाचालम. ज्ञानोबारांनी कृपा केली आणि मुखातून रामकृष्ण हरिनामाचा जप येऊ लागला. ज्ञानोबारांची म्हणून करतात, ज्ञानदेव ज्ञानदेव तयाचा संसार सफल झाला गे बाय. महाविष्णूचा अवतार अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार अवतार, महाविष्णूचा अवतार. ज्ञानोबराय कृपा करतात, फक्त त्यांची सेवा करा. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संत कृपा झाली आणि संतांची कृपा झाल्यानंतर आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. एवढे संतांचे माझ्यावर उपकार आहेत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, ठेवे तो हा पाय जीव थोडा. किंवा संत दुकान घालतात, घातला दुकान देती आली सिदान. संत उदार उदार भरले अनंत भंडार. ते कोणाकडून काही न मागता देण्याचं काम करतात, ते संत असतात. म्हणून आज ज्ञानोबारांच्या जीवावरती आमच्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरती PhD करणारे लोक आहेत. एका एका शब्दावरती महिना महिना बोलणारे लोक आहेत. त्याचं कारण आहे संत कृपा. संत कृपा झाल्याशिवाय मुखातून अमृत वचन येतच नाही. संतांची सेवा, संतांच्या वाङ्मयाची सेवा, नाम संतांची सेवा. आणि म्हणून करता
तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये ते मला साध्य झालं, संत कृपा झाली आणि संतांची कृपा झाल्यानंतर आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. तुकोबारायने पुन्हा प्रश्न विचारला, महाराज इथपर्यंत ठीक आहे, ज्ञानोबारायने कृपा केली म्हणता, मान्य आहे आम्हाला, परंतु आमच्यावर संत कृपा करतील काय? आमच्या जीवनामध्ये आम्ही फार वाईट कर्म केलं आहे. तुकोबाराय म्हणले फक्त संतांच्या सन्निधीमध्ये जाऊन बघा, संत उदाराय आहेत आणि संत कृपाळू आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. दुगा म्हणे तुम्ही टाळ.
आली मुखवाट अमृतावाचा यांच्याकरता टाळ्या वाजवा, टाळ्याकडे भरभरून वाजवा. मृदुंगाचार्यांनी मिठे महाराजाकडे टाळ्या. महाराज नाव मिठे, आडनाव मिठे आहे, पण पोपटच येते आमचं महाराज. अत्यंत गोड आहे, फार गोड अशा प्रकारचा. त्यांना अनेक लक्षात ठेवा, संप्रदायाचे अलंकार म्हणजे ही कलाकार म्हणले असते बरं. यांच्याशिवाय आमचं काहीच चालत नाही. हे जर नसले ना महाराज तर आम्ही काही करू शकत नाही. अलंकार आहेत महाराज, ही सगळी मंडळी संप्रदायाचे अलंकार आहेत. मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील. एक राग तुमच्यासमोर प्रगट करण्यासाठी तो 1000 वेळा घोकावा लागतो. चुकला ना की तुम्ही म्हणता काय म्हणतोय, बेसूर झाला. पण तो स्वरात येण्याकरता थंडीच्या दिवसामध्ये खोकला भिकला तसलं काय नाही. ही मंडळी ह्यांना पत्तेपाळ फाडावं लागतं. पत्ते म्हणजे कधी दही खाऊ वाटत तर खाता येत नाही. चिंच जर ह्यांच्या पुढे असं खाल्ली ना त्यांना असं वाटतं याला हाणाव का काय काय. आणि महाराज मृदुंगाचार्याचं पण तीच परिस्थिती आहे. थंडीच्या दिवसामध्ये परमेश्वर महाराज असतील, भोगे महाराज असतील, घाटावरती त्या काळामध्ये प्रॅक्टिस होती. आता जात नाही समजा, सोडून द्या. आता किती थंडी वाटते तुम्हाला? सकाळी सकाळी आंघोळ करायला आवडतं का नदीला? नाही जावं स्नान करण्याकरता. त्या काळामध्ये पहाटे 3 ते सकाळी 6 या वेळेमध्ये ही माणसं अशी बनेल पिळायची. मी नव्हतो पिळत बरं का, मी पाहायचो फक्त मजा. झोपलं आपल्या पाहायचो, चलू दे म्हणायचो कार्यक्रम तुमचा कसा असेल तसा. महाराज सोपी गोष्ट नाही. एक बोल तुमच्यापाशी प्रकट करण्यासाठी, वाजवून दाखवण्यासाठी त्याला लाखो वेळा घोकावा लागतो.